कुठे गेले? 1 तासापूर्वी आपल्या परिवाराबरोबर निघून गेले ते. त्यांचा काही पत्ता? इथे पत्ता वगैरे कोणाला दिलेला नाहीये. हा, ते सांगत होते की त्यांची दुसऱ्या गावी कुठेतरी बदली झाली आहे. नमस्कार, मी महेश जोशी. आणि हा माझा मुलगा अभय. नमस्कार कर. अरे राव, मला संजयनी तुमच्याबद्दल सांगितलं होतं. बरं. अरे हो वहिनी, ही घ्या घराची चावी. तुमच्या राहण्याची सगळी व्यवस्था मी केली. आता फक्त सामान लावायचं, गॅसवर भात चढवायचा की झालं घराचं ओपनिंग. हसमुख आहात. नाही, महेश जोशी. सोशल वर्करच्या आयुष्यात असे प्रसंग फार कमी येतात. नाही तर जो येतो तो आपला प्रॉब्लेम घेऊनच. माझा पण एक प्रॉब्लेम आहे. मलकापूरला बदली झाली आहे, पण नवीन जागेची काय माहिती नाही मला. हाऊ, डोंट वरी. उद्याच आपण ऑफिसला जाऊया. मी येईन ना तुम्हाला न्यायला. तसं मलकापूर खूप शांत शहर वाटतंय. हो ना, कारण इथे वामन शिंदेचं राज्य आहे. वामन शिंदे हे कोण आहेत? अहो, मोबाईल रिपेअर करणारा एक साधा कारागीर. त्याची सुरुवात मालकाशी भांडणाने झाली आणि शेवट मालकाच्या मर्डरने. मग काय, वामनरावांचा दरारच वाढला. मोबाईल रिपेअर करणारा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता भाया नगरसेवक आमदार झाला, तेही 5 वर्षात. हां, पण तुम्ही घाबरू नका. हो, त्याच्या मोबाईलच्या फोन बुकमध्ये एकदा का तुमचा नंबर फीड झाला ना की इथे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. वामन शिंदे. या कोण? साहेब, तुमचा अंगरक्षक चंद्रकांत, त्याची ही बायको. मागल्या वर्षी तुमच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्यात तुम्हाला वाचवताना तो मारला गेला. अरे अरे, लय वाईट झालं. म्हणजे तुमचं कनेक्शन डिस्कनेक्ट झालं म्हणायचं. आणि आता नवीन कनेक्शन घ्यायचं म्हणजे समाज काय म्हणणार, वय का नाही? अरे वा, यो चंद्रकांतचा छोटा रिचार्ज दिसतोय. अहो, याचा चेहरा बघून आम्ही सांगतो याची व्हॅलिडिटी लय मोठी आहे, लय लांब आहे. ए तुमच्या आईला तुम्ही इकडे काय करताय? का तुमची व्हॅलिडिटी कमी करू मी? जा गोडाऊनला जा. अरे तुम्हाला काही वेगळं सांगायला पाहिजे काय? मालक, घर चालवणं खूप कठीण झालंय. हे होते तोपर्यंत कशाचीही कमतरता नव्हती. आता काय बी कमी पडणार नाही, कारण आमची आफ्टर सर्व्हिस लय भारी आहे. ओ दामजीराव, काय बघता तिच्याकडं टकमका?
अरे आपल्याकडे पाहुणे आले, तुमचं लक्षात नाही. ये रामू, आलो मालक. तुझं नाव काय बाळा? स्वामी. स्वामी चंद्रकांतचा आई बरोबर आला. हे रे, ये इकडे. हे बघ काय गंमत आहे. हा स्वामी, चॉकलेट खा. शहाणा माझा स्वामी. मालक तुमचे खूप उपकार झाले बघा. ठीक आहे मालक, येतो आम्ही. येतो? हा एवढ्यात कॉल कट. पोराकडे बघा, त्याला आम्ही चॉकलेट दिलं, ते त्याने खोललं, ते तो खातोय. आता आम्ही तुम्हाला ही साडी देतोय, आता ही खोला आणि नेसून दाखवा. मालक हे काय बोलताय तुम्ही? मी चंद्रकांतची बाईल हाय. अगं तू चंद्रकांतची बाईल आहे, पण आमची तर मोबाईल आहे. हा आम्हाला मालक म्हणते आणि मालकालाच मोबाईल चार्ज करू देत नाही. हा अहो कमीत कमी कीपॅड तरी ऑपरेट करू द्या. त्याच्याकडे काय बघताय? ते आमचं फेसबुक फ्रेंड आहे. थांबा, मी नेसवतो साडी तुम्हाला. मालक काय करते ग? अगं 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 नंबर तोच राहणार आहे, फक्त ऑपरेटर बदललाय. मोबाईल पोर्टेबिलिटी. दामजी त्या छोट्या रिचार्जला आवरा. आपण करूया, माझं ऐक. अरे असं काय करतो? दामजी, आता ही आपली आबरू वाचवायला माझ्या बेडरूम मधील गॅलरी मध्ये गेली आहे. आता मला कळना झालंय की हिला हिची आबरू वाचवायची आहे का घालवायची. थांबा, विचारून येतो. विचारा. नमस्कार. आपण सावंत साहेब का? हो, मी अरविंद सावंत. आणि आपलं नाव आदर्श वागळे. नाव ऐकलं होतं तुमचं. अच्छा. उद्यापासून तुम्ही माझ्या जागी. काम मीच करणार. तुम्ही फक्त खुर्ची उपवा आणि महिन्याच्या महिन्याला पगार घ्या. मी समजलो नाही. मी समजवतो ना. तुमच्या बहिणीचे आणि मालकाच्या मित्राच्या मुलाचे धागेदोरे जुळले होते. ते तोडण्यासाठी आपल्या शांताराम शेटने तुमची बदली इथे केली. हे तुम्हाला कोणी सांगितलं? तसा फोन आला होता हेड ऑफिस मधून, आणि तुम्हाला कळता कामा नये हेही सांगितलं होतं. म्हणून मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. आदर्श, तू अपॉइंटमेंट लेटर फाडलंस? महेश, मला ताठमानेने जगायचं आहे. चल इथं. विक्रम, एक वाईट बातमी आहे. आदर्श वागळेला कळलंय की त्याची मलकापूरला बदली मी तुझ्या सांगण्यावरनं केली आहे. म्हणून त्याने मलकापूरच्या नोकरीचा राजीनामा दिलाय. शांताराम, विजयला हे कधीही समजता कामा नये की आदर्शच्या बर्बादीचं कॉन्ट्रॅक्ट मी तुला दिलं होतं. कॉन्ट्रॅक्ट? कोणतं कॉन्ट्रॅक्ट? विजय, तू केव्हा आलास? जेव्हा तुम्ही आदर्श वागळेच्या बर्बादीचं कॉन्ट्रॅक्ट शांताराम काकांना देत होतात. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज झाला नाही, गैरसमज दूर झाला. विक्रम राऊत, विसरतोयस की तू वडिलांशी बोलतोयस. वडील? वडील नाही, बिझनेसमन आहात तुम्ही. बिझनेसमन. लहानपणापासून फक्त तुम्हाला बिझनेस करतानाच पाहिलंय मी. तुमच्या या बिझनेसमुळेच पोरका झालोय मी. त्या रात्री तुम्ही वेळेवर आला असता तर कदाचित आई वाचली असती. एक गोष्ट लक्षात ठेवा विक्रम राऊत, आदर्श वागळेच्या परिवाराला काडीचाही त्रास झाला तर तुमच्या बर्बादीचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला मला वेळ लागणार नाही. आदर्श, पुढे काय करायचं ठरवलंयस? आता काय पत्रकारितेशिवाय दुसरे काही येत नाही. बघूया कुठे.
भाड्याने जागा मिळाली तर स्वतंत्र स्थानिक पत्र काढूया. स्थानिक पत्रक. स्थानिक पत्र. वामन शिंदेच्या एरियात स्थानिक पत्र जगणं कठीण आहे. म्हणजे दीनानाथ नावाचे एक पत्रकार होते म्हणजे अजूनही आहेत ते. त्याने आपल्या मुलाच्या अजयच्या मदतीने मलकापूरमध्ये जागृती नावाचं दैनिक सुरू केलं होतं. आणि एक दिवस त्याच प्रेसमध्ये त्यांच्या मुलाचा खून झाला. असं म्हणतात की यामागे आमदार वामनराव शिंदेंचा हात आहे. पण वामनरावांचा कोण हात धरणार? आता तो प्रेस भंगारातही कुणी घ्यायला तयार नाहीये. आदर्श, काय झालं? मला दीनानाथांना भेटायचं. आदर्श, काय झालं? माझ्या अजयची आठवण आहे रे ती. राहू दे. दादा, दीनानाथचा प्रेस पुन्हा सुरू होतोय. त्याच्या मागं कुणाचा हात आहे हे आम्हाला कळायला पाहिजे. आनंदाने इथे नांदते आपले हे घरदार. आनंदाने इथे नांदते आपले हे घरदार. एकामेका साथ देऊन बहरला रे परिवार. परिवार हा परिवार. परिवार हा परिवार. परिवार हा परिवार. परिवार हा परिवार. मर्मभेद. संपादक आदर्श वागळे. त्याच्या आईला त्याच्या लेखणीमध्ये बंदुकीच्या गोळीची ताकद आहे. आणि तो आता आपल्या कुटुंबाबरोबर मलकापूरमध्येच राहतोय. याचं नाक आताच दाबायला हवं, नाहीतर हा श्वास घेऊ देणार नाही. त्याचं आउट गोईंग बंद करायला पाहिजे, नाही तर आमचं इनकमिंग तो कट करायचं. आमच्या रोमिंग एरियामध्ये आलाय काय? रिक्षा काय झालं? तुम्ही तरी वाचवा ना माझ्या पोराला. बघा ना कसं करतोय. रमेश, तू? महेश, महेशाला दवाखान्यात घेऊन हो, मी घेऊन जातो रमेशला. अहो ताई, वेळा सांगितलं दारू पीत जाऊ नको म्हणून. एक दिवस असाच वरती जाणार आहेस. अरे तुम्ही घाबरू नका ताई. ताई तुम्ही बसा. मी सांगतो ना, काही नाही होणार. आदर्श, अरे ह्या दारुड्यांचं जगणं दारू शिवाय इम्पॉसिबल आहे. आणि तीही गावठी दारू. गावठी दारू? काका कुठे? इथे? हो, इथे मलकापुरात नदीच्या किनारी नकली दारूचा अड्डा आहे. तिथं अगदी अस्सल नकली दारू बनते. दारू नकली, मरण एकदम असली. अरे तिकडची दारू पिऊन या वस्तीतले 10-12 जण मेलेत.
10-12 जण मेले आणि पोलिसांनी काय ऍक्शन घेतली? काय ऍक्शन घेणार पोलीस? पुराव्याशिवाय पोलीस काही करू शकत नाहीत आणि पुरावा द्यायला ह्या वस्तीतला एक माणूस पुढं नाही आला. नालायक षंढलेकाच्या. मी त्यातलाच एक आहे. त्याचं कारण काय माहिती आहे? त्या अड्ड्याचा मालक आहे वामन शिंदे, नराधम वामन शिंदे. काका, आपला पेपर मर्मभेदचा पुढील विषय वामन शिंदे असणार. वामन शिंदेचा गावठी दारूचा अड्डा. काय रे अभय, काय झालं? तनू आणि मनूला कोणीतरी उचलून नेलंय. काय? कुठे? मार्केटमध्ये. सरिता वहिनी आले. सरिता वहिनी. काय? तनू, मनू, आजी, प्रिया, अहो. काय ग? काय ग? काय झालं? काय झालं वहिनी? काय झालं? तनू आणि मनूला बाजारातून काही गुंडांनी किडनॅप करून नेलंय. काय? हो. अरे चल 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 चला चला. नराधम यायला हे म्हणजे असं झालंय. आमचं नाव वामन शिंदे, ब्रँडेड नाव सोडून ते दीड दमडीच्या चायनीज मॉडेलचं नाव दिल्यासारखं झालंय. अरे कोण आहे तुझी बहीण? बहीण बहिणीला घेऊन पेपर बी काय फिरतो तू? तू यायला तुझं एखादं MMS काढायला लागेल असं वाटायला लागलंय मला. नराधम म्हणजे काय माहितीये का तुला? मग कळेल तुला लवकरच. चल जा जा, पळगी पळगी. ए जा रे जा, तिला दाखवा नराधम काय असतं ते. चंदन. हा दादा. यांच्यावर लक्ष ठेव जा. कुठे चाललीस? ऐक, तुझ्या या मुलांना नराधमाचा अर्थ सांगायचंय मला. तुला तरी माहितीये का नराधमाचा अर्थ?
नाही ना, मग पहिल्यांदा तुलाच समजवावं लागेल. त्याला बाजूला घ्या. वागळेला इथं या मलकापूरमध्ये राहायचं असेल ना, तर बंद कर त्या प्रेसचं काम आणि स्क्रीन प्रिंटिंगचं काम सुरू कर. नाहीतर आत्ता जे तुझ्या अंगावर कपडे उरलेत ना, पुढच्या वेळेला ते सुद्धा राहणार नाही. काय झालं? कोणी केलं हे? कोणी केलं सांग ना. बोल रचना बोल. अरे कोणी केलं हे? वामन शिंदे. म्हणजे वामन शिंदेचा माणूस होता. वामन शिंदेचा माणूस? नपुंसक आहात तुम्ही सगळे. नपुंसक आहात, नपुंसक. भर बाजारात एका स्त्रीवरती अन्याय होत होता आणि तुम्ही सगळे तमाशा बघत होता का? अरे हरामखोरानो, नुसते निर्लज्जासारखे बघत का उभे राहिलात? अरे आज जे आमच्या बाबतीत घडलंय ना, ते उद्या तुमच्या बाबतीतही घडू शकतं, लक्षात ठेवा. अरे या लोकांना बाईच्या अंगावरचे पूर्ण कपडे उतरताना पाहता आलं नाही, याचं दुःख होत असेल सगळ्यांना. काय रे इकडे ये. बाईचं शरीर बघायचंय, बाईचं शरीर बघायचंय. बघितलं नाही कधी? हे बघ, हे बघ. आता का खाली मान घालतोय? आता लाज वाटते? वर बघ, वर बघ. आईचं दूध पिताना बघितलं असशील ना बाईचं शरीर? लाज वाटते का? मी सर्वांना विनंती करतो, चला सर्वांनी पोलीस आणि वामन शिंदेच्या माणसाविरुद्ध साक्ष द्या. चला तुम्ही सगळे माझ्यासोबत. या ना ताई, तुम्ही तरी या ना ताई. ए बाबा, तू येशील आमच्या सोबत? सांग ना, येशील का? अरे कोणी? अहो अरे ऐका तरी. दादा, मी येते तुझ्या बरोबर पोलिसात तक्रार नोंदवायला. आदर्श, आदर्श, ही लढाई आता आपणच लढायची शेवटपर्यंत, वामनाचा अवतार संपेपर्यंत. किती आहेत साहेब? 5 आहेत. 5000. 10 ठरले होते ना? उरलेले 5 कोण तुझा बाप देणार? साहेब 2-4 दिवसात देतो आणून. कोणाला? आज शेवटचा दिवस आहे माझा या चौकीत. जो काही हिशोब असेल तो आजच्या आज कंप्लीट करायचा. जा सगळे घेऊन ये जा. चल. इन्स्पेक्टर या, पत्रकार या. काय काम काढले? वामन शिंदेच्या माणसाने भर बाजारात माझ्या बहिणीची साडी उतरून तिचा अपमान केलाय. त्याबद्दल त्याच्या आणि त्याच्या माणसाविरुद्ध तक्रार लिहून द्यायला आलोय. काय वेळ लागले काय? वामन शिंदेच्या माणसांविरुद्ध तक्रार? वामन शिंदेच्या विरुद्ध तक्रार लिहून घेऊ नये
असा मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे का? इन्स्पेक्टर कदम, तक्रार घेऊन तुम्ही लवकरच कारवाई करा. ए मला आदेश ऐकायची सवय ना, सांगून ठेवतो. वामन शिंदेंनी त्यांच्या आजोबांच्या स्मरणार्थ ही चौकी बांधून दिली आहे. त्यांच्या माणसांविरुद्ध तक्रार लिहून घेतल्यावर माझ्या डोक्यावरचं छप्पर नाही काढणार ते. मला वाटतं तुम्ही तुमचं कर्तव्य विसरत आहात. ही खाकी वर्दी अंगावर चढवताना घेतलेली शपथ विसरलात की काय? विसरलोय मी. काय आज माझा या चौकीतला शेवटचा दिवस आहे. माझ्या नंतर जो नवीन ऑफिसर येईल ना, त्याला ऐकवा ही कर्तव्याची यादी आणि नोंदवा काय गुन्हा नोंदवायचा तो त्याच्याकडे. उगाच जाता जाता मला कशाला धर्मसंकटात टाकताय. उलट आभार माना त्या वामन शिंदेचे. त्यांच्या माणसांनी तुमच्या बहिणीच्या अंगावरचे सगळे कपडे नाही हे वामन शिंदेच्या माणसाच्या कॉलरला हात घातलायस. वामन शिंदे तुला जिवंत नाही सोडणार. हात टाकण्याची सुरुवात वामन शिंदेच्या माणसापासून केली आहे. आता वामन शिंदेवर हात टाकून मी शेवट करेन. चला. साहेब हे घ्या पैसे. ठीक आहे, जा तुझं काम होईल. जा. कोण आहे? भास्कर कदम, तुमच्या कर्तबगारीबद्दल खूप ऐकलं होतं. आज प्रत्यक्ष दर्शन झालं. शेवटची कमाई मोजत होतो. यापुढे काय तुमचंच राज्य आहे. ऐश करो. राज्य कायद्यात आहे कदम. काय द्यायचं किंवा काय घ्यायचं नाही, कळलं? साहेब, हेड कॉन्स्टेबल पवार. हां बोला. खरं म्हणजे साहेब, तुम्ही खूप पूर्वी यायला पाहिजे होतं मलकापुरात. नाही, अजूनही वेळ गेलेली नाही पवार. काय स्वच्छता मोहीम आपण कधीही राबवू शकतो. एक काम करा, जरा कंप्लेंट वही घेऊन या. तक्रार वही? मला कदम यांच्या विरोधात कंप्लेंट नोंदवायची. पोलीस स्टेशनमध्ये लाच घेतात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. पवार, मी काय म्हणतो, या सगळ्याची काही गरज आहे का साहेब? अरे एकही कंप्लेंट नाही. मलकापूर म्हणजे काय रामराज्य आहे काय? साहेब, चौकीत तक्रार करायला घरातून निघालेला माणूस अहो चौकीतच काय या मलकापुरात पण पुन्हा दिसत नाही. बरं, या कार्यक्रमाचे प्रायोजक कोण आहेत? आमदार वामन शिंदे. साहेब, आता थोड्या वेळापूर्वीचीच गोष्ट बघा ना. अहो, आदर्श वाघळे नावाच्या पत्रकाराच्या बहिणीची साडी भर बाजारात उतरवली. काय झालं? लोकांनी तमाशा पाहिला आणि गेले निघून. आदर्श साहेब आपल्या चौकीमध्ये मदत मागायला आले, पण इथं चौकीत त्या वामन शिंदेच्या विरोधात तक्रार लिहून घेतो कोण? हे कदम. पवार, मला आदर्श वागळेचा पत्ता हवाय.